आदिवासी मित्र तर आज एक नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत आहे. तर मित्र आज आम्ही जा रहे ना डायरेक्ट राजस्थान. तर मित्र आज आम्ही अशाच काहीतरी काम ना व्हिडिओ पूर्ण देख जा तुम्हाला समजेन आम्ही काला जाय राय ना. व्हिडिओ तुम्ही फक्त पूर्ण देखा ना. आता एवढं आम्ही जाय राय ना काय देऊ शकता. आता आपण येलो जो ताराबाद ना. आता ताराबाद मध्ये डायरेक्ट आपण सुरतला जाणार आहे. जो सुरतला तटयाकडून एक बस धरीन आपल्या डायरेक्ट राजस्थान जाणार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण देख जा. आता आपण जो ताराबादनी बस स्टँडला घेतोस आपला तिकीट काढायला जायला 550 ना आपला तिकीट काढायला जायला. आता डायरेक्ट सुरतला जाईन. उतरो सुरत चलो सुरत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण देख जा. काश्मीरसाठी जाय राही नव्हती तुम्हाला शेवटला देखायला भेटेनच. व्हिडिओ तुम्ही देखा फक्त. सज्जन को क्या तकलीफ है भाई. तर गाईज आता सोनगड पळी जायला जो आणि बसनी थोडासा नाश्ता पाणीसाठी आपल्याला हॉटेलवर थांबाडेल. इकडे बस बी देऊ शकतात हाय हॉटेल. आता आपण म्हणजे अशा ताराबाद पहिले की आपण पिंपळनेर नवापूर अशा रूट ना. आता डायरेक्ट आपण सोनगड मध्ये जायला जो. सोनगड मध्ये सुरत तिकडं गुजरात मध्ये जास्त आपल्याला काय जास्त माहित नाही. आता मस्तपैकी आपण बस जायला जो. मस्तपैकी कुरकुरा घे घेतात ना. आता निघणार सोनगड कडं. व्हिडिओ तुम्ही पूर्ण देखत राहा. आता सुरतला जेव्हा मग आपल्याला 2-3 तास लागेल जाते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू देखा ना. आता डायरेक्ट सुरतलाच उतरू आम्ही. आठ मध्ये थोडासा नाश्ता पाणीला थांबाडेल होता. आता मस्तपैकी कुरकुरा खाऊ मग डायरेक्ट आता सुरतला उतरू. जय भोले की बोल के मेरा चैनल देखो खोल के. जय माता की बोलो मेरा चैनल कर लो फॉलो. तुम्हें बढ़िया मिलेगी वाइफ मेरे गाने को कर दो लाइक. मेरा वीडियो सरकाना ना बिना कमेंट किए कहीं जाना ना. मेरा वीडियो सरकाना ना बिना कमेंट किए कहीं जाना ना. आता वाजेल 7:30 ना. निघेलो जो 3:30 ला ना. आता वाजेल 7:30 वाजेल आता. आणि आता आम्ही जाऊ तट कमीत कमी 8:30-9 वाज जाते आम्हाला जाता सुरतला. मस्त पैकी आता जाऊ. तुम्ही फक्त ब्लॉग तुम्ही कंटिन्यू देखा ना. आमना कशा काय प्रवास होईल आहे ना ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये देखायला भेटेनच. तर गाईज आता डायरेक्ट आपण सुरतलाही जायला जो ना. आता बस स्टँडलाही पोचना. आम्हाला वायलीसकडे उतरायला गेलो होता ना. आता आपण डायरेक्ट बस स्टँडलाही जायला जो ना. आता आपण कळवायला 9 वाजणार ना. 9 वाजायला आपण डायरेक्ट सुरतने बस स्टँडलाही पोचलो जो. तर गाईज देखू शकता सावं सुरत ना बस स्टँड ना. आता आम्ही घ्याव डायरेक्ट बस मग ना. आता डायरेक्ट डिसा जाय राहणार. डिसा नाव डिसा. आता मस्तपैकी बस मग बशी घ्याव. आता जाऊ डिसाला. जाता 11 वाजे जायला. आता किती वाजता जावायचे. आता डायरेक्ट रातभर आम्हाला बसमध्ये बसणार पडेल. डायरेक्ट सकाळीसला जावायचे. तर गाईज आता आपण अजून सुरतमध्ये जो जे आपण ते माग बसमध्ये बसेल होता ना. ती बस डायरेक्ट पूर्णपैकी डायरेक्ट बुकिंग होती ना. अंगला ज्या नाही त्या बसमध्ये या पहिलाच बुकिंग करत होता. ते आपला कळवणकडं तर आपल्याला काम म्हणजे काय बॅग टाकी ती सीट आपली आग तशा नाही भाऊ. डायरेक्ट पहिल्याच बुकिंग राहता ना. आम्ही काय पहिल्याच बुकिंग करेल नाही होते ते. मग आम्हाला बसमध्ये डायरेक्ट उतरायला दिला ना. आता वाजी घ्या डायरेक्ट 12 सुरतमध्ये आम्हाला डायरेक्ट 12 वाज जायला होता. आता किती वाजता बस येईल, किती वाजता लागेल, किती वाजता जावायचे ती माहीतच नाही. डायरेक्ट तुम्ही ब्लॉग तुम्ही फक्त कंटिन्यू देखत राहा ना. तर गाईज आता वाजी घ्या 2:30 देऊ शकतास. तरी बी आम्हाला आज डायरेक्ट बस नाही मिळेल. आज रातभर डायरेक्ट आवाशात बाकडावर आडापडी राहा आणि पाळी जायला
आता 3:30ला बस सांगितलं आहे ना, ती बस मिळत नाही. तर मग जावा आम्ही डायरेक्ट राजस्थान. तुम्ही फक्त व्हिडिओ देखा ना आज तर काय बुवा आम्हाला बस नाही मिळत होती. एक बस होती पण ती पूर्ण डायरेक्ट बुकिंग होती. पहिला जर रेग्युलेशन काहीतरी सांगतात इकडं तिकडे ठेल आहे ना ग, ते साला त्याच सीटाला बसवता ना. आपण काय तसं करेल नाही होता पहिला ते. मग आपल्याला डायरेक्ट बस मग बसेलवर आम्हाला उतरायची येईल भाऊ. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो. आता जाऊ 3:30ला बस. मग ती बस मग डायरेक्ट आपण आता आहे कटर डिसाला जाय उतरू. आणि डिसामुळे अजून एक बस धरणा पडेल तेव्हा आपल्याला राजस्थानला जाणं पडेल. तर गाईज आता डायरेक्ट आपण बसमध्ये पोचला जाऊ ना. आता वाजेला 4:30. आता डायरेक्ट पालनपूरला जायला आहे ना. पालनपूरमध्ये ना तर म्हणतात 30 किलोमीटर. तर डायरेक्ट आपण डिसाला जाऊ, कारण की आपल्याला दुसरीकडं बस नाही राहणार. आपल्याला डायरेक्ट दुसरी बसनं जाणं पडेल राहणार डायरेक्ट पालनपूर. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू देत जा. आज तर डायरेक्ट सुरतमध्ये आपल्याला रात्री जायला दुसरीकडे बस नाही होती. तर काय आता आपल्या तिकीट मस्तपैकी काढायला जायला आपल्याला तिकीट पडेल आता 317 ना. आता डायरेक्ट आपण पालनपूरला उतरणार जो. पालनपूर पहिजे तर डायरेक्ट आपण डिसा जाऊ. डिसा पै अजून आपल्याला तर 30-40 किलोमीटर जाणार तर म्हणजे आपण राजस्थानला पोचू. तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू देखत राहा आणि आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आता थोडासा सिनेमॅटिकला एन्जॉय करा. तर काय देऊ शकता आता आपण जायला जो पालनपूरने बस स्टँडला ना. आता जावा ना आपल्याला डिसा देऊ शकता. बस स्टँड एकदम खतरनाक. तर मित्र आता आपण डायरेक्ट सातोरमध्ये जायला जो ना. आता हा काही आपल्याला गुडामाला आणि काय आहे ती गाव आंगला गावाचं नाव माहीत नाही. ती गावला जायला आहे ना. आपण बस एकदम खतरनाक आहे बसमध्ये ना. आता जाऊ तर मित्र आपण डायरेक्ट राजस्थानमध्ये जाऊ ना भाऊ ना. आपण काल डायरेक्ट आपण हॉटेलवर थांबेलो होता. आता हॉटेलवर ये ना. आता मस्तपैकी इकडं आता आपल्याला अजून एक ठिकाण जावं ना. तर आमना मित्र आता त्या मित्र साहेब जायला आहे ना. आणि आपला महाराष्ट्रामध्ये तर राजस्थानपर्यंत ना प्रवास कशा काय वाटणार ती तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक कर जा, शेअर कर जा आणि सबस्क्राईब नक्कीच कर जा. आता डायरेक्ट पुढली ब्लॉगमध्ये भेटू. आणि कासाला येईल होता ती बी आपण आता पुढली ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू. तुम्ही लवकर आपली चॅनलला सबस्क्राईब कर जा. आता भेटू पुढलीच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.